9वा दिवस देवी सिद्धिदात्रीचा। नवरात्रीच्या 9व्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे सिद्धिदात्री। तिचं नावच सांगतं, सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि दात्री म्हणजे देणारी। म्हणजेच सिद्धिदात्री ही सर्व सिद्धी प्रदान करणारी देवी आहे। ती कमळावर बसलेली असते। तिच्या 4 हातात गदा, चक्र, शंख आणि कमळ असतात। ती पूर्णत्व, संतुलन आणि कृतज्ञतेचं रूप आहे। त्यानुसारच आजचा आपला संकल्प आहे, आज मी माझ्या जीवनात कृतज्ञतेने संतुलन आणि पूर्णत्व आणणार आहे। आजचं ऊर्जा वाक्य आहे, मी पूर्ण आहे, मी संतुलित आहे, मी जे काही मिळवलं आहे त्याबद्दल कृतज्ञ आहे। माझं जीवन सौंदर्य, समाधान आणि कृपेने भरलेलं आहे। आजची ऊर्जा कृती आहे, तुमच्या डायरीमध्ये आजच्या दिवशीच्या शेवटी 5 व्यक्ती तुम्हाला आठवायच्या आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते। त्यासोबतच निसर्गात काही वेळ घालवा, झाडाला स्पर्श करा, आकाशाकडे बघा। निसर्गाने आपल्याला न मागता जे जे दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा। आणि हो, आपले व्हिडिओ आवडतायत का? नवरात्री निमित्त गेले सलग 9 दिवस आपण काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केलाय। तुम्हाला याचा थोडा जरी फायदा झाला असेल तरी आम्हाला कमेंटमध्ये तो सांगा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा। चला तर आजच्या ऊर्जा ध्यानाला सुरुवात करू। शांत आणि स्वच्छ जागी बसा, डोळे सावकाश बंद करा। लक्ष श्वासावरती राहू द्या। श्वासात आणि सावकाश बाहेर। शरीर रिलॅक्स। चेहऱ्यावरचा ताण हलका करा। डोक्यावर पडलेल्या आठा रिलॅक्स करा। खांदे, पाठ रिलॅक्स करा। मोठा श्वास घ्या आणि तोंडाने हळूवार बाहेर सोडा। रिलॅक्स, शांत व्हा। तुमच्या शरीरात, मनात गेले 8 दिवस सर्व देवी आणि त्यांच्या ऊर्जेतून मिळालेली सकारात्मक शक्ती तुम्ही अनुभवत आहात। स्वतःच्या शरीरामध्ये, मनामध्ये तुम्ही ती अनुभवू शकताय, बघू शकताय। आता तुमचं मन देवी सिद्धिदात्रीकडून शक्ती, ऊर्जा घेण्यासाठी संपूर्ण तयार आहे। तुमच्या आजूबाजूला सर्वत्र पांढरं शुभ्र धुक्क पसरलेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या समोर दिसत आहेत काही अंतरावर उभ्या असलेल्या सर्व व्यक्ती ज्यांनी तुम्हाला लहानपणापासून आजपर्यंत तुमच्या आयुष्याला आकार दिला। त्यांच्याशिवाय तुम्ही आज जिथे आहात तिथे पोहोचू शकला नसता। त्या योग्य ठिकाणी, योग्य वेळी तुमच्या सोबत होत्या। त्यामुळे तुमचं आयुष्य आज सुखकर आहे। एकदा त्यांच्याकडे बघा। जन्मापासून ज्यांनी ज्यांनी तुम्हाला घडवलं, साथ दिली, त्या प्रत्येकाला समोर जाऊन धन्यवाद द्या। तुमच्यापेक्षा मोठे असतील तर त्यांच्या समोर नतमस्तक व्हा। समवयस्क किंवा लहान असतील तर हातात हात घ्या, मिठी मारा। त्यांना सांगा, तुम्ही होता म्हणून आज मी इथे उभी आहे। थँक यू, मी कृतज्ञ आहे। ती कृतज्ञता तुमच्या मनात, शब्दात, डोळ्यात, स्पर्शात समोरच्याला जाणवू द्या। एक व्यक्ती झाली की दुसरी व्यक्ती, एका एका व्यक्तीला धन्यवाद देत पुढे जा।
पुढे जाताना तुमच्या आजूबाजूचं धुकं आता विरळ होत चाललंय. तुमच्या शरीरात कृतज्ञता भिनत चाललेली आहे. सर्वांना धन्यवाद देऊन झालंय. आता तुम्ही चालत धुक्यातून पुढे जात आहात. त्या धुक्यातून एक भलं मोठं कमळ हळूवार उमलत आहे. त्या कमळावर देवी सिद्धिदात्री विराजमान आहे. ती तुमच्यावर प्रसन्न आहे. तिच्या भोवती सुवर्ण प्रकाश आहे. चेहऱ्यावरती सोनेरी झळाळी आहे. तिला पाहून तुमचं मन संतुलित होत आहे, स्थिर होत आहे. आत्ताच व्यक्त केलेल्या कृतज्ञतेची सर्वोच्च ऊर्जा तुमच्या शरीरातून ओसांडत आहे. ओम देवी सिद्धिदात्रेय नमः. त्या प्रकाशात स्वतःमधलं पूर्णत्व, समाधान आणि कृतज्ञतेचा अनुभव घ्या. तुम्ही एक पूर्ण व्यक्ती आहात. समाधानी आयुष्य जगत आहात. सर्वांप्रती कृतज्ञ आहात. इतरांचं भलं व्हावं, रक्षण व्हावं या भावना तुमच्या मनात येत आहेत. म्हणूनच तुम्ही आतून आनंदी आहात. स्वतःचं हे आनंदी आयुष्य तुम्ही पाहू शकताय, जगू शकताय. देवी सिद्धिदात्रीला, तिच्या या गुणांना, ऊर्जेला धन्यवाद द्या. ही ऊर्जा तुमच्या शरीर आणि मनाने तुम्हाला अनुभव दिली, त्यासाठी शरीराचे, मनाचे आभार माना. आणि त्या धुक्यातून चालत पुन्हा तुमच्या ठिकाणी येऊन बसा. एक मोठा श्वास घ्या. संपूर्ण शरीरामध्ये जी कृतज्ञता आहे, सकारात्मक शक्ती आहे, तिचा पुन्हा एकदा अनुभव घ्या. आणि आता सावकाश तुमचे हात एकमेकांवरती ठेवा. त्यांचं घर्षण होऊ द्या. आणि ती ऊर्जा, ती ऊब तुमच्या चेहऱ्यावर, शरीरावर, हृदयावर हात ठेवून अनुभवा. ती शक्ती, ती ऊर्जा आता कायम तुमच्या सोबत असणार आहे. आता हळूवार डोळे उघडा. प्रसन्न वाटतंय ना? वाटणारच, कारण गेले 9 दिवस सातत्याने आपण भेटतोय आणि संकल्प, ऊर्जा वाक्य, ऊर्जा कृती, ऊर्जा ध्यान करतोय. आणि त्याचं तेज तुमच्यामध्ये तुम्हाला नक्की जाणवत असणार, माझी खात्री आहे. 9 दिवसात तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल सुद्धा जाणवले असणार. पण तो बदल तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला आणि इतरांना समजणार नाही. त्यामुळे तुमचा अनुभव पटकन कमेंटमध्ये लिहा. तिथे मी तुम्हाला स्वतः अभिनंदन म्हणणार आहे, कारण खरंच तुमचं कौतुक जितकं करावं तितकं कमीच. बरं, तुम्ही कमेंट करा, तोपर्यंत मी ही गेले आणि ही आले, कारण अजून आपली सिरीज संपली नाहीये. मी सांगितल्याप्रमाणे 3 सहभागी मी पुढच्या भागात जाहीर करणार आहे आणि अजून पण एक सरप्राईज असणार आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी हा व्हिडिओ येणार आहे. नक्की बघा. सबस्क्राईब केलं असेल आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं असेल तर तुम्हाला या व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की मिळेल. त्यामुळे आपण भेटूच. तोपर्यंत मी चिन्मयी तात्पुरता तुमचा निरोप घेते. काळजी घ्या. धन्यवाद.